नक्की हा आवाज कुणाचा हरिओम शेठचा येऊन येऊन येणार कोण हरिओम शेठ आहे कोण म्हणता येणार नाही हरिओम शेठ आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं हरिओम शेठ आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा उद्धव साहेब आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं प्रसाद दादा आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं दादा आगे अरे इकडे हम तुम्हारे साथ हैं हम तुम्हारे साथ हैं संजय दादा आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं प्रसाद दादा आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं आवाज कुणाचा शिवसेनेचा कोण आला रे कोण आला शिवसेनेचा वार आला अरे ताई आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं नमस्कार. सर्वप्रथम तर सगळ्या जनतेने जे मला भरभरून एवढं मत दिलं आहे, ज्यांनी माझ्या ह्या विजयाचा मोठा वाटा म्हणायला पाहिजे, सर्वसामान्य सगळे आम्ही लोक आहोत. तर मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की हा जो विजय आहे तो विकासाचा आहे. म्हणजे ह्या विकासाच्या जोरावर आज इथे हे विजय आमचा साजरा करत आहोत आणि ही मशाल आम्ही पेटवली आहे आणि फाईट आहे स्टील ऑन. आता अजून पुढे आम्हाला भरपूर कामं करायची आहेत आणि विजय हा साजरा करण्यासाठी मी सर्वांचा इथे धन्यवाद करते आणि सर्व जे काही लहान पोरं किंवा जे काही सगळ्यांनी इथे रात्रंदिवस आमच्यासाठी झटले त्याच्यासाठी सगळ्यांना पुन्हा एकदा धन्यवाद करते. जय हिंद जय महाराष्ट्र. शिवगणातून पल्लवीताई तसंच होईल जिल्हा परिषदेसाठी आणि प्रीती प्रशांत पाटील या दोन्ही पण गंधरातून आणि संजय दह्या होईल मी स्वतः पंचायत घरातून निवडून आलेला आहे. खरं तर हा विजय हा या सर्वांच्या कार्यकर्त्याचा आहे. इथं धनदानगीची सत्ता होती, त्यांना वाटत होतं की आम्ही सत्तेजवळ काही करू, पैशाजवळ काही करू, परंतु या गोरगरीब जनता आणि कार्यकर्ते जीवावर या आमच्या तिन्ही सीटा भरघोस मध्ये निवडून आल्या आणि त्यांना अशी चक्रात बसली की आता पुन्हा ते असं धाडस करणार नाही. अगदी थोडक्यात सांगायचं झालं तर आजचा विजय, आजचा निकाल हा नागरिकांनी आणि या मतदारांनी दाखवून दिलेला आहे की आजचं ह्या वेळेचं जे मतदान झालेलं आहे ते अगदी सुज्ञ नागरिक बनून अगदी त्यांनी आज दाखवून दिलेलं आहे की कोणत्याही इथलं पैशाने, माझा विभाग हा पैशाने विकला जात नाहीये, तर एक प्रामाणिक सुज्ञ मतदान होऊन अगदी खूप भरघोस मतांनी आम्हा सगळ्यांना निवडून दिल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून अभिनंदन, आभार मानते. खरं तर या शिव जिल्हा परिषद गटामध्ये आम्ही अत्यंत प्रामाणिकपणे व अत्यंत जबाबदारीने या निवडणुकीला सामोरं गेलो. आमचे तीनही उमेदवार जिल्हा परिषदेसाठी सौभाग्य होती पल्लवी प्रसाद भोईर, पंचायत समिती शिवमधून संजय दाया भोईर व डोलवी गणातून सौभाग्य होती प्रीती प्रशांत पाटील. हे प्रचंड बहुमताने विजयी झाले. हा खरं तर विजय जनतेचा विजय आहे आणि जनतेने अक्षरशः चिडून जाऊन आणि जे जनतेला या सत्ताधाऱ्यांनी गृहीत धरलं होतं इथे पैशाच्या मस्तीने आणि सत्तेच्या मस्तीने जे बाहेरून उमेदवार इथे लादले गेले होते त्याच्या विरोधात जाऊन लोकांनी अगदी विधानसभेपेक्षा जास्त मताधिक्याने या ठिकाणी आम्हाला निवडून दिले. मी अगदी सुरुवातीपासून सांगत आलोय की आम्ही अत्यंत जबाबदारीने ही जिल्हा परिषदेची निवडणूक घेतली होती. आम्ही आमच्या प्रत्येक भाषणामध्ये आमचं शिक्षण, आरोग्य, अगदी महिला सक्षमीकरणापासून, पायाभूत सुविधांपासून, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून, पंचायत समितीच्या माध्यमातून करावयाची कामं त्याचं विजन मांडत आम्ही लोकांसमोर गेलो होतो. परंतु विरोधकांकडे फक्त सत्तेची मस्ती आणि पैशाची मस्ती याशिवाय दुसरे कोणतेही मुद्दे नव्हते आणि त्यालाच कंटाळून आणि त्याच्या विरुद्ध चिडून लोकांनी अगदी उत्स्फूर्तपणे इथे मतदान केलं आणि या सत्ताधाऱ्यांना धूळ चारलेली आहे. खरं तर आमदारांच्या घरातील सूनबाई या ठिकाणी पराभूत करून अगदी पुढे जे काही पेणमधलं राजकारण आहे ते कोणत्या दिशेने जाणार आहे आणि लोकांना गृहीत धरल्यावर कशा पद्धतीने लोक त्याचं प्रत्युत्तर देतात याचं उदाहरण या निमित्ताने लोकांनी, जनतेने दाखवून दिलेलं आहे. खरं तर हा ऐतिहासिक विजय मानला जाऊ शकतो. या पुढच्या पेणच्या इतिहासामध्ये पेणच्या राजकारणाला कलाटणी देणारा हा निकाल असेल एवढं निश्चित सांगतो. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.